नमस्कार मित्रांनो, केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर केला आणि यामध्ये बऱ्याचशा बाबींवर अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला। त्यामधीलच एक महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 काल 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केला। यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण बाबी ॲड करण्यात आल्या। त्यामध्ये काय काय घोषणा आणि काय काय शेतकऱ्यांसाठी ॲड करण्यात आलं, शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालं याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर बघा, काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघूया, शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालं। सुरुवातीचा मुद्दा आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही आता राबविण्यात येणार आहे आणि याबद्दलचा लवकरात लवकर नवीन GR देखील प्रदर्शित होईल आणि पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत शासन निर्णय प्रकाशित झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। हा झाला पहिला मुद्दा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे योजनेसाठी राज्यांशी भागीदारी देखील करण्यात येणार आहे। त्याचबरोबर डाळींमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे। या अंतर्गत 1,70,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यांवर देखील विशेष लक्ष दिले जाणार आहे। त्याचबरोबर कृषी जिल्हा विकास योजना देखील राबविली जाणार आहे। नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून डाळ देखील खरेदी केली जाणार आहे। त्यानंतर नाफेड NCCF डाळींची खरेदी देखील करण्यात येणार आहे। तूर, उडीद आणि मसूर डाळीचं उत्पादन देखील वाढवण्यात येणार आहे। त्याचबरोबर तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठी देखील योजना राबविली जाईल। युरिया उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे। किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा ही 3 लाखावरून 5 लाखापर्यंत करण्यात येणार आहे। कापसाच्या विविध जाती विकसित करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे विशेष अभियान देखील राबवले जाणार आहे। तर हे होते काही शेतकऱ्यांसाठी राबवले जाणारे महत्त्वाचे मुद्दे। आता या मुद्द्यांवरती अर्थसंकल्पामध्ये नेमकं सविस्तर काय सांगण्यात आलेलं आहे हे आता आपण पाहूया। मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ची काही ठळक वैशिष्ट्ये आपण या PDF च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नवी दिल्ली 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प हा केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 हा सादर केलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारचा होता याबद्दलचे मुद्दे आपण पाहिलेलेच आहेत, परंतु या मुद्द्यांअंतर्गत काही सविस्तर माहिती आपल्याला यामध्ये पाहायची आहे। पहिलाच या ठिकाणी मुद्दा देण्यात आलेला आहे बघा, विकासाचे पहिले इंजिन म्हणजेच कृषी क्षेत्र। कृषी क्षेत्राला विकासाचं पहिलं इंजिन असं म्हटलेलं आहे आणि या अंतर्गत ह्या ज्या काही घोषणा किंवा हे जे काही अर्थसंकल्पामध्ये मुद्दे मांडण्यात आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। बघा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना या ठिकाणी पाहू शकता। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम या अंतर्गत राबविला जाणार आहे आणि अशा प्रकारची धनधान्य कृषी योजना देखील शासनाकडून आता राबवली जाणार आहे। लवकरच याचा GR देखील येईल। आता यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते बघा, राज्यांबरोबर भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता, मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी अर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे यात समाविष्ट केले जाणार आहेत। 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे। या अंतर्गत कौशल्य विकास, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्प रोजगाराची समस्या दूर करण्यासाठी राज्यांबरोबर भागीदारीत एक व्यापक बहुक्षेत्रीय कार्यक्रम सुरू केला जाईल, अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 100 विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतलं जाणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बघा, सरकार तूर, उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रित करून 6 वर्षांचे
डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे. डाळींच्या बाबतीत जे आत्मनिर्भरता मिशन आहे ते सुरू करणार आहे 6 वर्षांचे. नाफेड आणि NCCF आगामी 4 वर्षात शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करणार आहे. नाफेड आणि NCCF तर्फे या डाळींची खरेदी ही केली जाणार आहे शेतकऱ्यांकडून. त्यानंतर भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम देखील राबवण्यात येईल. त्यानंतर उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान देखील त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय असेल, कापूस उत्पादकतेसाठी अभियान देखील राबवण्यात येणार आहे. आता यामध्ये कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याच्या कापूस वाणांचा प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षांच्या अभियानाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCCच्या माध्यमातून वर्धित पत पुरवठा करण्यात येणार आहे. आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत KCC अंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहेत आणि जी किसान क्रेडिट कार्डची पहिली मुदत होती 3 लाख रुपयांची ती आता वाढवून 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे. KCC मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा ही 3 लाखावरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचे हे काही मुद्दे होते शेतकऱ्यांसाठीचे. सर्व अर्थसंकल्प या ठिकाणी पूर्ण अर्थसंकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही PDF फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही PDF फाईल डाउनलोड करून घेऊ शकता आणि अर्थसंकल्पामध्ये काय काय मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, अर्थसंकल्प नेमका कसा आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती होती. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये काय काय मिळालेलं आहे याबद्दल आपण थोडक्यामध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.